हा ठीक आहे, बोलायला. पुन्हा एकदा सुरुवातीला सर्वांना सूचना आहे. आपले जे पहिले 2 बटन आहेत ऑडिओचं आणि व्हिडिओचं, ते बंद करा. झालं का सर्वांचं बंद? हा, आता बंद आहे, पण मध्ये मध्ये गडबड होते, पण आता बंद आहे. ठीक आहे, ठीक आहे. जे जे बोली जे ते नव्हे, होय ते तव न बोलवे, सावली वरी न मववे, मविविते जैसे. मग आपुलियाकडे मावितया शे पडे, तै लाजिला जो आखुडे, मविते जैसे. जे जे बोली जे ते नव्हे, होय ते तव न बोलवे, सावली वरी न मववे, मविते जैसे. मग आपुलियाकडे मावितया शे पडी, तै लाजिला जो आखुडे, मविते जैसे. वैष्णव माऊली ज्ञानोबा राय आपल्याला शब्द का बंद पडतो व कसा बंद पडतो, या खालच्या 2 वव्यात दृष्टांतपूर्वक लक्षात आणून देतात. दृष्टांत दिल्याशिवाय ज्ञानोबा राय पुढे सरकत नाहीत. सिद्धांत सांगताना, वस्तुस्थिती सांगताना, वस्तुस्थिती पारमार्थिक आहे आणि दृष्टांत व्यावहारिकातले आहेत. परिचयाचा असलेला सर्वांचा व्यवहार आणि त्या व्यवहारातल्या प्रत्येक घटना, प्रत्येक वस्तू, त्या वस्तूच्या संबंध, अनेक प्रकारे जगातली प्रतीतीला येणारी भौतिक, रासायनिक, जैविक, नैसर्गिक, कृत्रिम अशा अनेक प्रकाराच्या अनुभूत्या ज्या आहेत, त्या अनेक अनुभूत्याची ज्ञानोबा राय दृष्टांत देतात आपल्याला. काही दृष्टांत प्रातिभाषिक देखील आहेत, काही व्यावहारिक आहेत. काही दृष्टांत लौकिक आहेत, काही पारलौकिक आहेत. काही दृष्टांत वर्तमानातले आहेत, काही इतिहासातली, पुराणातले, पौराणिक आहेत. ज्ञानोबाराचे काही दृष्टांत काल्पनिक आहेत, काही वैज्ञानिक आहेत. अशा अनेक दृष्टांताला घेऊन ज्ञानोबा राय आपल्याला सिद्धांत गळी उतारला पाहिजे, यासाठी अनेक दृष्टांताची रांग लावतात, रेलचेल करतात. प्रत्येक गोष्ट पटवून देताना ज्ञानोबा रायाच्या मुखातून दृष्टांत येतो. तो समर्पक, त्या जाग्यावर बसणारा आणि तेच तर स्पष्ट करणारा दीपस्तंभासारखा होतो त्या ठिकाणी. जसा जिथे जिथं अंधाराचा भाग असेल, तिथं तिथं लाईटची व्यवस्था केलेली असते ग्रामपंचायतनं, नगरपंचायतनं, महानगरपालिकेनं. जिथे जिथं गरज असेल तिथं व्यवस्था केलेली असते लाईटची. जिथे जिथं गरज असेल तिथं व्यवस्था केलेली असते पुलाची. जिथे जिथं गरज असेल तिथं व्यवस्था केलेली असते स्पीड ब्रेकची, पाट्याची.
आवश्यकता असते. कुठं दवाखाना आहे, कुठं स्कूल आहे, कुठं ठिकाणे थांबा आहे, कुठं वळण आहे, कुठं पूल आहे, कुठं घाट आहे. तर त्या ठिकाणी त्या रोडच्या काळजी व्हावं सरकारनं, त्या तिथालच्या त्या गुत्तेदारानं, त्या ठेकेदारानं म्हणा किंवा तिथालच्या शासकानं तिथे व्यवस्था केलेली असते की सुलभ व्हावा सर्वाला प्रवास. त्या मार्गानं मार्गस्थ होणं सर्वाला सुखकारक, निर्धोक, सहज व्हावं यासाठी जशी व्यवस्था असते तशीच मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाली आयसा. असा हा मार्ग केला. बोध दिला मग सांगा ते मार्ग दाविला नीट. कसा द्याला? बोध द्याला, बोधाचा दीप द्याला आणि मार्ग दाखविला. आणि तो मार्ग नीट नाटका करून दाखविला, नीट नाटका केला, मग दाखवला की ह्या मार्गानं जाय. मग त्या मार्गानं असत खेळत नाचत गात नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. कारण सपाट रस्ता असल्यामुळं आणि कुठल्याच प्रकारच्या तिथं अडचणी नसल्यामुळं नाचत प्रेम छंदी. नाही तर कासावीस होऊन चालू लागतो, जीव मुठीत धरून चालू लागतो. व्यवस्था नसल्यावर धोक्याचं चलन असतं. पावसाच्या आधीच मधातच धोका होऊ शकत असतो. म्हणून सपाट मार्ग जर असला तर जाणं सुखकर असतं. जाणाऱ्याला, प्रवास करणाऱ्याला एक सुविधा पूर्ण असते, एक आनंद पूर्ण असते. मस्त हसत खेळत बोलत मित्राला, दोघा तिघाला हाताला हात धरून देखील चालता येते. संघ गप्पा मारीत संवाद करीत चालता येते. हसत रमत गमत जाता येते. म्हणजे रस्त्याकडे जास्त लक्ष द्यायचं काम नाही, सपाट असल्यामुळं, कुठला धोका नसल्यामुळं. तो रस्ता चलून रस्त्याकडे लक्ष नाही. रस्ता लक्ष वेधीत असतो अडचणीचा, चिखलाचा, खालीवर, खड्ड्याचा, वळणाचा, जे सुखकारक नाही, अंधाराचा जास्त लक्ष वेधीत असतो. त्या गंतव्यापेक्षा जास्त लक्ष रस्ताच वेधीत असतो. आणि तो रस्ता सुखकारक नसतो. संवाद करता येत नाही, गोष्टी करता येत नाही, त्या रस्त्याला गाता येत नाही, नाचता येत नाही, चालता येत नाही, तर नाचता कुठे येईल? तसा नाही रस्ता ज्ञानोबरायाचा. ज्ञानोबरायानं मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. राज्यभार चतुरंग भार जाईल असा रस्ता आहे ज्ञानोबरायाचा. म्हणून त्यासाठी सुलभता करावी लागते. सुलभतेसाठी मग हे दृष्टांत आहेत, प्रमाण आहेत, भाषा शैली सुलभता आहे. भाषा सोपी, मराठीत पुन्हा सोपे शब्द आहेत आणि सहज आहे, थोडक्यात हे पुन्हा सूत्रबद्ध बोलणे, लांब लचक बोलणं नाही, मोठाले व्हावे नाहीत, एका गोष्ट सांगायला जास्त व्हावे नाहीत, कमीत कमी शब्दाची काळजी केलेली त्यांनी. म्हणून ज्ञानोबराय आपल्याला ह्या सूक्ष्म गोष्टी, अंतर गोष्टी, आपल्याबद्दलच्या स्वानुभवाच्या गोष्टी अभिव्यक्त करीत असताना हे खरी अंतर्मुक्तीचे विषय हे अभिव्यक्तच होत नाहीत, लवकर करताच येत नाहीत, अनुभव असून बोलता येत नाहीत. अशा गोष्टी येत्या, मुक्यानं साखर खाऊ अशा गोष्टी येत्या. कशी गोष्ट करावं त्यानं? त्याप्रमाणे अशा सूक्ष्म अंतर स्वानुभवाच्या गोष्टी पण अभिव्यक्त करण्याने ज्ञानोबराय. म्हणून ज्ञानोबराय प्रगट गुह्य बोली असं त्यांचं वर्णन केलेले राम जनार्दनानं. जे गुह्य ते प्रगट बोली, इतकं प्रगट बोली की विश्व ब्रह्मची केली. जर सर्वांनी मनावर धरलं तर सर्वांनाच ब्रह्मदर्शन होईल. मनावर धरीत नाहीत म्हणून गोष्ट पांगलेली. नाही तर ज्ञानोबराय, तुकोबराय त्यानंतर जे कोणी त्यांचे ग्रंथ, त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्यासोबत जर श्रवण करील, पठन करील, चिंतन करील त्याचं, तर विश्व ब्रह्माची केली.
एकाला सर्व विश्व ब्रह्म लक्षात येईल, सर्वाला सर्व ब्रह्म लक्षात येईल, सर्वाला एक ब्रह्म लक्षात येईल, अशी सुलभता केली त्यांनी. असं गुह्य ते प्रगट बोलले नाही. पहिलं गुह्य गुह्य भाषेत बोलल्या जात होतो तो आधीचा काळ. आता गुह्य प्रगट भाषेत बोलल्या जाते ज्ञानोबरायाच्या काळात, ज्ञानोबरायाच्या नंतरच्या काळात. म्हणून आणि तरी बी इतकं बोलून इतकी सुलभता करून ज्ञानोबराय हे बोलणं कुठपर्यंत चालते, बोलण्याची परिसीमा कुठपर्यंत हे दाखवतात. हे पहा, बोलणं बोलण्यासाठी नसते. एक ध्यानात घ्यायची गोष्ट, बोलणं माध्यम आहे, बोलणं यंत्रणा आहे. बोलणं हे एक साधन आहे, ढवळतंय पण साधन आहे. सिद्धी नाही, बोलणं साधन आहे. म्हणून ते बोलणं बाकीच्या बऱ्याच गोष्टी वाढतंय. बोलण्यानं परमार्थातला बराच प्रवास होतो, बोलण्यानंच प्रवास होतो, बराच होतो म्हणजे बहुतेक सर्व प्रवास होतो बोलण्यानं. ध्यानात ठेव. पण तरी बी बोलणं संपून पोहोचणं होतंय, ही बी गोष्ट तेवढीच खरी. शब्दावर आल्याशिवाय परमार्थ सुरू होत नाही, शब्दाशिवाय परमार्थाचा प्रवास होत नाही, शब्द संपल्याशिवाय परमार्थात पारमार्थिक स्वरूपाला पोहोचणं होत नाही. म्हणून शब्द वीर आहे, वीर गतीला जाऊन येस देणारा वीर आहे. स्वामीच्या संकटी सुभटू उभी आलेली अमृत अनुभवामध्ये. शब्द कसा आहे तर आपण संपून यशस्वी करून देणार आहे. तानाजी सारखा, बाजी प्रभू सारखा, त्यांनी जसं शिवरायाला हेच दिलंय, पुढच्या अरिष्टाला संपून आणि आपण संपून. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. पावनखिंड आडविली, पावनखिंडातली जे कोणी शिवरायाच्या मागे लागली होती त्या सर्वांना संपिलं आणि बाजी प्रभू संपली. आणि यश शिवरायाला दिलं, शिवरायाला दिलं, शिवाजी महाराजाला, छत्रपती शिवाजी महाराजाला. ही जसा इतिहास आहे. किंवा तो गड जिंकला, गड जिंकण्यात गड हस्तगत केला, गडावर त्याने कब्जा केला होता, त्यांना उद्ध्वस्त केलं आणि तानाजी त्याच्यात वीरगतीला गेला. ते तानाजी जसं अरिष्ट आणि आपण बाजूला होऊन मालकाला, साहेबाला, राजाला यश देतो, बाजी प्रभू तसा जसा यश देतो, स्वामीच्या संकटी सुभटू जायचा. त्याप्रमाणेच शब्द आहे परमार्थात, परमार्थात शब्द आहे. व्यवहारात जसा विश्वासू, जवळचा, प्रेमातला माणूस, व्यक्ती, मित्र, सेवक ज्याप्रमाणे काम करतो ते कामात यश आणतो आपण संपतो आणि विजयी राजाला, मालकाला, स्वामीला होतो. त्याप्रमाणे शब्द आहे, शब्द त्याप्रमाणेच आहे. शब्दाचा खूप, शब्दावर आल्याशिवाय लढाई चालू होत नाही हो परमार्थातली. ह्या अगोदरची साधनं बहिरंग साधन आहेत. त्या बहिरंग साधनाचा उपयोग शब्दावर येण्यासाठी, शब्दावर येण्यासाठी. म्हणून आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, जो शब्दावर आला त्याला खरं रत्न कळालं. शब्द दिसायला पोकळ दिसतो पण शब्दाशिवाय पारमार्थ नाही. शब्दच धन आहे, शब्दच रत्न आहे, शब्दच शस्त्र आहे, शब्दच साधन आहे, शब्दच साधन आहे.
काय शब्दाचा लौकिक सांगा? शब्दच मंत्र आहे, शब्दच अनुसंधान आहे, शब्दच अवंतर आहे, शब्दच महा आहे, शब्दच शास्त्र आहे, शब्दच वेद आहे, शब्दच उपदेश आहे. सांगायचं काय? शब्दच ज्ञान आहे, शब्दच ज्ञान बी. म्हणून असा शब्द आहे, शब्द जग आहे, शब्दच शब्द जगाची उत्पत्ती, शब्दच जगाची स्थिती, शब्दानं जगाचा बाद बी. बहुसार शब्द उपकाराची राशी. आ शब्द हा बहुसार उपकाराची राशी आहे. हो, उपकारक आहे. बरोबर बरोबर. बरोबर आहे, प्रमाण आहे ते. शब्द हा बहुसार उपकारांची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याशी, मागून आली वाट सिद्ध ओळीची तैसी. आणि या शब्दानं तरले आतापर्यंत, तरायला लागलीत आता, आणि तरतील पुढं. कोण पण विश्वासी. शब्दाला विश्वास पाहिजे, कारण शब्दानं होत असते परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञानाला विश्वासची पाहिजे. म्हणून शब्दानं विश्वासी तर होतो, श्रद्धाळू तर होतो. कारण शब्दच पुराण शब्द आहेत, विश्वासी पाहिजे. तेव्हा त्या पुराणातल्या कथाचा आनंद किंवा त्याच्यातला भक्तिरस किंवा त्याच्यातले जे सांगितलेल्या घटना आहेत तिथं तो स्थिर राहतो. ध्यानात गुरुपशी शब्द आहेत, शिष्याचा विश्वास असतो, म्हणून शिष्य त्या शब्दानं गती होते शिष्याची, आणि त्या स्थितीस खऱ्या स्वरूपात गंतव्यात स्थिर राहतो. शब्दानं शब्दच असतात, शास्त्रापैकी शब्द आहेत, गुरुपशी शब्द आहेत, संत शब्दच गातात. म्हणून तरले तर तिघा आणि काही विश्वासी. विश्वासानं त्याचा निश्चय होतो शब्दाच्या अर्थाचा. हे पहा, प्रत्यक्ष घटना पाहिली तिथे शब्द नाहीत. ध्यानातच घ्या, जरा विस्तार होऊ द्या, पण सांगतो. प्रत्यक्ष दोघा जणांचे भांडणं चालले, तर तुम्ही ते पाहा लागले तिथे उभा राहून. तिथे शब्दाची गरज नाही तुम्हाला, प्रत्यक्ष त्याच तुम्हाला ज्ञान व्हायला लागले. कोणी सांगायला लागलं, तुम्ही स्वतः पाहिले, अनुभवायले ती. आणि तिकडं कोणा दोघा जणांचे मित्राचे किंवा तुमच्या पाहुण्याची भांडणं झाली, तर तुम्हाला एक जण येऊन सांगायला लागलाय. ते शब्द प्रत्यक्ष येत तुम्हाला, ती घटना प्रत्यक्ष नाही, घटना परोक्ष. आता शब्दानं अनुवादित व्हायला तुमच्यापाशी तो चालता झालेला सर्व प्रोग्राम ते भांडणाचा शब्दानं. मग तुमचा विश्वास असतो त्या सांगणाऱ्या माणसावर, मग तुम्ही निश्चय करता, तिकडे जाता किंवा काय पुढचं विल्हेवाट लावता त्या भांडण्याची, काय काय झालं तो. तुम्हाला प्रत्यक्ष नाही, ती परोक्ष. शब्द प्रत्यक्ष सांगणारा परोक्ष अपरोक्ष. शब्द त्याची शब्दानं होणारे ती भांडण झालं, ह्यो त्याला बोलला, त्याने याला मारलं, किंवा काय काय गुन्हा केला, कोणी अन्याय केला, कोणाला न्याय पाहिजे, हे तुम्ही विश्वासानं ऐकायला लागली. शब्दाला विश्वास पाहिजे, आणि विश्वास बहुतेक इमानदार माणसाच्या शब्दावर बसत असतो. जे इमानदार नाही त्याच्या शब्दात तो जरी बोलला तर संशय येत असतो की याचा काय हेतू असला पाहिजे, हे म्हणायला हे खरंय का वेगळं काही खरंय. आणि तो विश्वासार्ह माणूस आहे पुढचा व्यक्ती, आप्त मानावं त्याला. मग त्याच्या शब्दानं आपल्याला निश्चय होतं की बरोबर आहे, हे बोलतो तो बरोबर आहे. त्याचं बोलणं म्हणजे खरंच आहे, धर्मशील येतो, सत्यवादी येतो. ते बोलला म्हणजे झाला निर्णय करण्यासारखे, रामबाण एक वचन. त्याप्रमाणे म्हणून शास्त्राच्या संतांच्या बोलण्यावर विश्वास असावा.
महाराज म्हणतात ना, संताची पायी हा माझा विश्वास, शास्त्राची पायी हा माझा विश्वास, वेदाची पायी हा माझा विश्वास, गुरुची पायी हा माझा विश्वास, असा त्याचा अर्थ होतो. तर भाविकाचा असतो, मुमुक्षीचा असतो. कारण बाकीचे लबाड आहेत, बाकीचं बोलणं टिकत नाही, हे मुमुक्षीला माहिती, साधकाला माहिती, शिष्याला माहिती. हे पहा, बाकीचं बोलणं टिकत नाही आणि संतांच्या, गुरुच्या, वेदाच्या बोलण्यापुढे जग टिकत नाही. ध्यानात घ्या जरा, फरक ध्यानात घेतला पाहिजे आपण. संत, वेद, शास्त्र सोडून बाकीच्याची जी बोलणे, ती बोलणं टिकत नाही. जग टिकते, बोलणं टिकत नाही. जगापेक्षा कच्च बोलणं येते. ध्यानातल्या गोष्टी, ते बोलणं टिकत नाही. ते काल्पनिक बोलणे, ते प्रात्यभाषिक बोलणे, ते स्वप्नासारखं बोलणे, भ्रांतीतलं बोलणे. आणि संतांचं जे बोलणे, गुरुचं जे बोलणे, वेदाचं जे बोलणे, त्या बोलण्यापुढे जग टिकत नाही, काळ टिकत नाही. त्या बोलण्यापुढे जन्म मरण टिकत नाही. त्या बोलण्यापुढे जीवदशा शिवदशा टिकत नाही. असं बोलणं ती. म्हणून सासची बोलाचे नवे हे शास्त्र, तरी संसार जिनते हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी, असो आपला विस्तार झालेला आहे. म्हणून हे बोलणं इतकं महत्वाचं आहे, पण तरी बी इतकं महत्वाचं साधन रूप असणारं बोलणं, मंत्र रूप असणारं बोलणं, शास्त्र रूप, वेद रूप असणारं बोलणं, ओंकार स्वरूप असणारं बोलणं, परमार्थात प्रवासित करणार, परमार्थाला, पांथिकाला पार करणारं बोलणं. हे जरी असं बोलणं असलं तर ह्या बोलण्यानं प्रवास चालू होतो परमार्थाचा. बोलण्यातच परमार्थाचा प्रवास आहे. आणि बोलणं संपल्याशिवाय पोहोचणं नाही, ही महत्वाची गोष्ट सांगू लागलो. म्हणून खूप बोलले ज्ञानोबा, खूप बोलले नाथराय, खूप बोलले तुकोबाराय, खूप बोलले आचार्य ऋषी, खूप बोलले साधू संत. पण तरी महाराज त्यातली गोम सांगतात, जे जे बोली जे ते ते नव्हे. जितकं काही बोलल्यालंय ते काही तत्व नाही बोलल्यालं. जितकं जे बोलल्यालंय ते बाधित कानवरतीनं किंवा बाधित करायसाठी बोलल्यालंय. जे जे बोलल्यालंय म्हणजे माघ सारल्यालंय, त्याला तरफ देऊन, उटाणे देऊन माघ टाकल्यालंय. जे जे बोलण्यात आलंय ते ते नाही. तसं विहीर खोदताना जे जे खाणलंय ते ते पाणी नाही, खाणलंय ते खडक आहे. पाणी खाणता येत नसते. खोदल्याले, खोदून जे उचलून टाकले टोपल्यानं कशानं, ते खडक आहे, ती माती, ती पाणी नाही. जे खाणता येत नाही ते पाणी, जे हातानं भरता येत नाही ते पाणी, जे खांदायचं काम नसते ते पाणी, जिथं गेल्यावर खाणं संपत आहे, खोदणं संपत आहे, ते पाणी. पाणी खोदता येत नाही. पाण्यासाठीच खोद नाही आणि पाणी खोदता येत नाही. पाणी लागलं की खोदणं संपत आहे, खनन संपत आहे. बुद्धी कुदळी घेऊन हाती देह पालो करा. देहाचं खडक, देहाचे पडदे उकरावं लागते. स्थूल सूक्ष्म कारण, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, हे पंचकोशाचे खडक परत खोदावं लागतात. खोदावं काय लागतंय? कार्यरूप, कारणरूप प्रपंच. म्हणून सांगायचं तात्पर्य काय चालला होता आपल्याविषयी, की जे जे बोली जे ते ते नव्हे. बोलल्यानं हे जरी काम होत असलं तरी जे जे बोली जे ते ते नव्हे. आणि होय ते तो न बोलवे. जे आहे ते बोलल्या जात नाही, ते वाच्य नाही, ते वाच्य त्या संपर्कात येत नाही, वाच्या तिथपर्यंत पुरू शकत नाही. होय ते तो न बोलवी. याला उदाहरण देता, सावलीवरी न मववे मवी ते जैशी. सावलीवरी न मववे मवी ते जैसे. सावलीच्या मापानं मोजणाऱ्याला मोजता येत नाही. सावलीचं माप करून मोजणाऱ्याला मोजता येत नाही.
त्याची सावली पाहिलेली त्याला मोजता येत नाही. सावलीनं शरीर मोजता येत नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे अध्यासानं अधिष्ठान मोजता येत नाही. भ्रमानं स्वरूप मोजता येत नाही. भ्रमानं सत्य मोजतं म्हणजे खोट्यानं खरं मोजता येत नाही. तशा खोट्या शब्दानं खरं तत्व कसं मोजता येईल? शब्द खोटे आहेत, त्यानं कसे मोजता येईल खरं? शब्द प्रतिभास आहेत, त्यानं सत्य असलेला परमात्मा, सत्य असलेलं स्वरूप कसं मोजता येईल? शब्द स्वरूपानं नाही, तशी सावली स्वरूपानं नाहीच. मोजणाऱ्याच्या अंगानच सावली, तिचं स्वरूपच त्या सावलीच तेही. ज्याची सावली त्याला मोजायचं असलं तर सावलीनं कसं मोजता येईल? सावलीचं एकक करून कसं मोजता येईल? जर मोजीत गेला तर सावली पुढं पुढं सरकत, मोजणं होणार नाही. म्हणून परमात्म्याबद्दलचं बोलणं होत नाही, पुढं पुढं सरकते शब्द. बोलण्यानं बोलणंच वाढत आहे. नुसतं बोलणंच होत, ते मोजणं होत नाही, थांबत नाही. म्हणून कितीही बोला, परमात्म्याचं वर्णनच होत नाही. तो अवर्णनीय अनंतच राहतो. ही सावली पाऊल टाकला की पुढे जाती, शब्द टाकला की शब्द पुढे जातो, पुन्हा पुढचे शब्द, पुन्हा पुढचे शब्द, पुन्हा पुढचे शब्द. म्हणून शब्दानं संवाद होतो, संवाद संपत नाही. वाद होतो, वाद संपत नाही. अनुवाद होतो, अनुवाद संपत नाही. म्हणून जगात वाद बी संपला नाही, संवाद बी संपला नाही, आणि अनुवाद बी संपला नाही. साधू संतांनं अनुवाद केला, गुरु शिष्यानं संवाद केला, आणि विषयी पामरानं वाद केला. किंवा शास्त्रात परस्परात न पटणारानं मतवाद्यानं वाद केला. शास्त्रीय वाद, वाद, संवाद, अनुवाद, तिन्हीचे ओघ सुरूच आहेत. वादावाल्याचं चालूच आहे, संवादावाल्याचे संवाद चालूच आहेत, आणि अनुवादावाल्याचा अनुवाद चालू. ते शब्द आहे, सावली आहे. सावलीवरी नमवी मविते जैसी. म्हणून शास्त्राचे भांडण संपलं नाही. भांडण अजून का अनादिकालापासून चालू आहे. अरे येड्याचं भांडण तर संपत नाही, पण शहाण्याचं भांडण बी संपलं नाही अजून. शास्त्रकाराचं भांडण बी संपलं नाही. जसं जसं पाहत जावा ते आश्चर्यच आहे. येड्याचं भांडण संपत नसते, शहाण्याचं भांडण तरी कुठे संपलंय व्यवहारातल्या? येड्याचं भांडण दगडा लाकडानं असतंय, आणि शहाण्याचं भांडण कोर्ट कचेऱ्याने असतंय, वकिलात लावते ती. कुठं संपलंय? ध्यानात घ्या. खेड्यातलं जो भांडण संपलं नाही, शहरातल्याच कुठं संपलंय? प्रजेचं भांडण संपलं नाही, राजाचं तरी भांडण कुठं संपलंय? इहलोकातल्या राजाचं नाही, इंद्रचंद्राचं तरी भांडण कुठं संपलंय? महादेव पार्वतीच तरी भांडण कुठं संपलंय? भांडण कुठं संपत असतं का? हे शब्दानं भांडण आहे. शब्द संपू देत नाही, शब्द पुढं पुढं सरकतो, वाद आहे तो. हे लौकिक आहे सर्व. शास्त्रीय भांडण तरी कुठं संपलंय? पूर्व पक्ष उत्तर पक्ष तरी कुठं संपलाय? मत तरी कुठं पुढे संपले? सुरूच आहेत पुढं. सावलीवरी नमवी मविते जैसी. ग्रंथ करणं सुरूच आहे, ग्रंथ प्रकट होणं चालूच आहे अजून. पहिले ग्रंथ तसेच पाडलेले आहेत, नवे नवे ग्रंथ, किती ग्रंथ अजून किती होतील? बोलणं संपत नाही.
आणि बोलणं संपल्याशिवाय पोहोचणं नसतंय. बोलणं साधन आहे, प्रवास आहे. म्हणून यानं म्हटल्याच जात नाही ते सावलीवरी न मविवे मववे मवी ते जैशी. हे ज्ञानोबा राहायचं बोलणे. म्हणून अनुवाद तरी कुठं संपला? अभंग अभंगच आहेत, कुठं संपली बोलण्याची? वव्या वव्याच आहेत, कुठं झालं त्याचं बोलणं परिपूर्ण? प्रवचन प्रवचन कीर्तन कीर्तन पाठ पाठ चालूच आहेत. आणि किती बी का सांगावं सांगितल्याच जात नाही, अजून राहिलंच वाटतंय. बोलणाऱ्याची भूकच थांबत नाही. किती बोललं तरी बोलण्यात आलं नाही, अजून राहिलंच वाटतं थोडं बोलायलाच पाहिजे होतं, उद्या बोलू. बोलणं व्याख्यान संपत्तेत, ग्रंथ संपत्तेत, पुढचे ग्रंथ चालू होते. अजून अजून अवंतर ग्रंथ, मुख्य ग्रंथ, प्रास्तांतरायाचे ग्रंथ, लघु प्रास्तांतराय, विराट महाप्रास्तांतरे, बृहत प्रास्तांतरे म्हणते त्याला, प्राकृत ग्रंथ, संस्कृत ग्रंथ, स्थूल ग्रंथ, सूक्ष्म ग्रंथ. किती जरी केलं तरी यानं म्हटल्या जात नाही. शेवटी शेवटी शब्द गुरुच्या साक्षीनं अपुरा आहे असा लक्षात येतो. स्वरूप साक्षात्कारा शब्द मावळतो, शब्द अपुरा आहे कळतो. शब्दानं म्हटल्या जात नाही, शब्दानं वर्णन होत नाही. ते कळणं शहाणपणा आहे शेवटी. शब्द माया आहे, शब्द भ्रांती, ते कळणंच वर्णन आहे त्याचं. म्हणून काही न करणे तुझी सेवा, काही न होशी ते तो गा देवा. ज्ञानोबा रायाचं बोलणं येते शेवटी. बोलण्याची चुकी पाप गा देवा. जितकं बोलणे नेणणे ते तुझे रूप, जाणण्याची चुकी पाप गा देवा. काय सांग मग? नेणं तर अति नेणं नाही. नेणणे ते तुझे स्वरूप आज्ञे, कळणं संपत आहे तिथं. कोणाचा अनमिट झालेला आहे, होऊ देऊ नका. आता दत्तात्रयाचं झालेलं आहे. हे बोलायचं का? हे दत्तात्रय कोण आहेत? हे पहा, वारंवार सूचना देऊन सुद्धा पुन्हा आपण चुका करताय, त्यांनी सर्वांना विक्षेप होतोय. हे दत्तात्रय कोण महाराज आहेत? बरं ते ऐकत बी नाहीत ना, त्यांना तिकडून कोणाच्या ओळखीचे असतील तर त्यांना फोन करा आणि बंद करायला सांगा. आता ते तिथं शिंदे ठिकाणावर शिंदे नाही. दत्तात्रय शिंदे येत. हा, पवन महाराज नाहीत का ते, त्यांना कट करू शकतात. नाही केलं त्याला महाराज, म्यूट केलं महाराज. केलं केलं आता. हो, पण डबल डबल सूचना द्यायचं काम पडू नाही, आपलं रोजच आहे. ठीक आहे. काय चाललं होतं आपलं? बरं, आपल्याला बी सर्वांची हे होतं ना. काय चाललं होतं आपलं? मुख्य विषय आता क्वार्टर चालला शेवटला. बोलणे तितके पाप गा देवा, काही न करणे तुझी सेवा, असा विषय चालला. म्हणून बोलणं थांबावं लागतं, हे आपला मुख्य विषय जाऊ द्या. म्हणून सावलीवरी न मवी मवी ते जशी आपण वाचन करू. कारण जे जे बोलावे ते ब्रह्म नाही, आणि जे ब्रह्म आहे ते बोलता येत नाही. आपल्या सावलीचे माप आपण घेऊ गेले असता घेता येत नाही. ज्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाबद्दल
शब्दानं बोलावं म्हटलं म्हणजे सावलीनं शरीराला मोडल्यासारखं. कारण स्वरूप अशब्द आहे, निशब्द आहे, शब्दातीत आहे आणि शब्दानं मोजायचं. जसं सावली आणि शरीर, शरीर हाडामासाचं आहे, जिवंत आहे, ध्यानात घ्या. आणि सावली हाडामासाची नाही, जिवंत नाही. मग जिवंत हाडामांसाचं भौतिक व्यावहारिक असणारं शरीर सावलीनं कसं मोजता येईल? सावली शरीरामुळेच पडलेली, शरीराचीच आहे ती, पण शरीरासारखी नाही. प्रतिभास आहे शरीराचा. त्याप्रमाणेच हे शब्द माया आहेत, भ्रामक आहेत. आणि परमात्म्याचेच, परमात्म्यातूनच आलेत. पण परमात्म्याचं स्वरूप आणि ते स्वरूप, सावलीचं स्वरूप आणि शरीराचं स्वरूप एक नाही. ध्यानात ठेवा. विपरीत स्वभाव अन्यथा रूप. स्वभाव विपरीत आणि रूप बी अन्यथा, उपाधी असते. तसे शब्द माया आहेत. परमात्म्याच्या स्वभावाहून अन्य स्वभाव आहे, त्याचा विपरीत स्वभाव आहे आणि अन्यथा रूप आहे. शब्दाचं परमात्म्याचं पावलं. म्हणून तशा शब्दानं, विपरीत स्वभाव आणि अन्यथा रूप असणाऱ्या शब्दानं आणि परमात्म्याहून अन्य नसणाऱ्या शब्दानं, परमात्म्याहून अन्य सत्ता नसणाऱ्या शब्दानं परमात्म्याला कसं मोजावं? जसं सावलीनं शरीराला कसं मोजावं? जे जे शब्दाने बोलले जाते ते ते परमात्म्याचे स्वरूप नाही, व परमात्म्याचे जे स्वरूप आहे ते शब्दाने सांगता येत नाही, ही वस्तुस्थिती सांगतात महाराज. परमात्मा वस्तू खरी आहे, ती शब्दाला विषय नाही, व शब्दाला जे विषय आहे ते खरे नाही, ती माया आहे. कारण परमात्मा वस्तू सत्य आहे, वास्तव आहे. आणि शब्द वास्तव नाही, सत्य नाही, भ्रम आहे, माया आहे, व्यवहारातले व्यवहारिक पदार्थ आहेत. आणि व्यवहार सर्व लाटका आहे म्हणून शब्द त्यात सचित लटके येतो. म्हणून शब्द खरेच नाहीत, म्हणून त्या खऱ्या नसणाऱ्या शब्दाला, माया असणाऱ्या शब्दाला, भ्रामक असणाऱ्या शब्दाला परमात्मा कसा मोडल्या जाईल, त्याचा कसा विषय होईल किंवा त्यांना त्याच्या बेताचा कसा होईल? जगात अशा दोन वस्तू आहेत. आता जगात म्हणल्यापेक्षा मुख्यतः अशा दोन वस्तू आहेत, कारण जगात म्हणल्यावर जगातला शोध होईल. जग एक आणि परमात्मा एक, ह्या दोन वस्तू आहेत. मग हे जगात काय म्हणल्या जात? परमात्म्यात म्हणलं जमतंय, पण परमात्म्यात दुसरं नाही म्हणून जमत नाही. आणि जगात दोन वस्तू म्हणल्यावर जगातल्याच वस्तू पाहावं लागतात. कोणत्या दोन आहेत? परमात्मा जगातली वस्तू नाही. जग मोठं होईन परमात्मा लहान होईन जगात दोन वस्तू म्हणल्यावर. म्हणून त्याला आपण थोडंफार शब्द वेगळा घेऊ की मुख्यतः अशा दोन वस्तू आहेत किंवा समग्र दोन वस्तू आहेत, परमात्मा आणि जग. मुख्यतः दोन वस्तू आहेत. अनुभवात जर पाहायचं झालं आपल्याला, शोध जर केला तर मुख्यतः दोन वस्तू आहेत. कुठल्या? तर जग एक वस्तू आणि परमात्मा एक वस्तू. जग म्हणजे अखिल अनुभव असणारी एक वस्तू, जड एक वस्तू, आणि चेतन एक वस्तू, मूल चेतन आणि पूर्ण जड. परमात्मा आणि जग ह्या दोन वस्तू आहेत. त्या जग शब्दाला विषय आहे म्हणून नाही. त्याच्यामध्ये जग जी वस्तू आहे ना, ती शब्दाला विषय आहे आणि शब्दाचा विषय होती म्हणून ती वस्तुता नाही, म्हणून ती खोटी. शब्दाला विषय होणारी आहे म्हणूनच खोटी येते, म्हणून नाही ती. आता लोक व्यवहारात कसं आहे, ते विषय व्हालं म्हणून आहे म्हणतात लोक, इंद्रियाचा विषय व्हालं म्हणून आहे. आणि ज्ञानोबा राहायचं किंवा वेदांत शास्त्राचं किंवा विचारवानाचं बोलणं आहे की ते इंद्रियाचा किंवा शब्दाचा विषय होते म्हणून नाही. ध्यानात घ्या. स्वप्नात तुम्ही येतो तुमचे मित्र आहेत, योगायोगानं दोघांची भेट झाली आणि दोघाला एखादा हत्ती दिसला रस्त्यानं चालल्याला.
तर दोघाला दिसला म्हणल्यावर दोघांना पाहायला हाती. मग तो मित्र या पहिल्या मित्राला म्हणू लागला की हाती डोळ्याने दिसायला म्हणून खोटा नाही. आणि तो मित्र म्हणू लागला की आपण स्वप्नात हे मला लक्षात आले म्हणून डोळ्यानं दिसायला लागला म्हणूनच खोटा आहे. खरे डोळेच खरे नाहीत. झोपीत तयार झालेले डोळे, स्वप्नात खेळ डोळे. डोळ्यानं दिसायला लागला म्हणूनच खोटा आहे हाती. आणि तो हत्ती म्हणायला लागला आणि त्या शब्दानं मी तिकडं पाहायला लागलो, खोट्या शब्दानं, खोट्या कानानं शब्द ऐकायला लागलो, तुझे खोटे शब्द. आणि खोट्या डोळ्यानं हाती दिसायला लागला म्हणूनच खोटा आहे हाती, म्हणूनच नाही हाती. जर हाती खराच असता तर हे इंद्रियानं कळालाच नसता. हे इंद्रियच खोटी, ही अवस्थाच खोटी. हे शहाण्याचं बोलणे आणि येड्याचं बोलणे डोळ्यानं दिसते म्हणून खरं आहे हाती. चक्षुर्वेय सत्य. अरे चक्षुष सत्य नाही तर चक्षुर्वेय सत्य. चक्षुच्या अवस्थेत त्याची अवस्था सत्य नाही, चक्षुर्वेय सत्य कुठे घेऊन चालला. म्हणून महाराज म्हणतात की परमात्म्याचे जे स्वरूप आहे ते शब्दाने सांगता येत नाही. परमात्मा वस्तू खरी आहे ती शब्दाला विषय, हा खालचा विषय चालला आपला. त्या जग शब्दाला विषय आहे म्हणून नाही व परमात्मा शब्दाला विषय नाही म्हणूनच आहे. असा च करा तिथं उलट च पाहिजे होते, म्हणूनच आहे. शब्दाला विषय नाही म्हणून आहे, म्हणूनच आहे. परमात्मा ही प्रत्यक्ष आहे व जगही प्रत्यक्ष आहे. पण एक प्रत्यक्षाचा विषय आहे व एक प्रत्यक्ष स्वरूप आहे. हातातला दोहीतला फरक आहे. दोन वस्तू आहेत. जग वस्तू एक आणि परमात्मा वस्तू एक. मुख्यतः सर्वांच्या कक्षेत येणाऱ्या किंवा सर्वांना मान्य होणाऱ्या दोन वस्तू आहेत, परमात्मा आणि जग. तर त्याच्यातला जग ही प्रत्यक्षाचा विषय असलेली वस्तू आहे, प्रमाणांचा विषय असणारी वस्तू आहे. 6 प्रमाणाचा प्रत्यक्ष मानल्यापेक्षा. कारण की सर्व प्रत्यक्ष होत नाही जग. काही अनुमानानं कळतंय, काही अर्थापत्तीनं कळतंय, काही शाब्दीनं कळतंय, काही अनुपलब्धीनं कळतंय. असे 6 प्रमाण आहेत. 6 प्रमाणाचा विषय होऊन कळते. विषय होऊन कळते ते जग. प्रत्यक्षाचा विषय होते ते जग. आणि प्रत्यक्षाचा विषय नाही, प्रत्यक्ष स्वरूप असतो तो परमात्मा. मग प्रत्यक्ष स्वरूप आहे तो त्रिकाला बाधित आहे, सत आहे. व प्रत्यक्षाचा विषय आहे ते कल्पित आहे, असत आहे. ते शब्दाला विषय होते. शब्दाला विषय काय होते किंवा प्रत्यक्षाला विषय काय होते, अनुमानाला विषय काय होते, जे विषय येते. मग विषय हे ते जग. प्रत्यक्षाचा, अनुमानाचा, अर्थापत्तीचा, शाब्दीचा, अनुपलब्धीचा, उपमेयाचा विषय आहे ते जग. काही याचा, काही त्याचा, काही याचा त्याचा, काही जरा 6 प्रमाणाचा. आणि विषय नाही, प्रत्यक्ष स्वरूप आहे तो परमात्मा. कशाच्या तरी आधारानं सिद्धी होती ते जग. सिद्ध स्वरूप आहे तो परमात्मा. सिद्ध ते विचारी पाजेने सुखी आवशी. म्हणून परमात्मा का असत आहे तर तो प्रत्यक्ष स्वरूप आहे म्हणून. आणि जग का असत आहे तर ते प्रत्यक्षाचा विषय आहे म्हणून, प्रमाणांचा विषय आहे म्हणून. जी वस्तू शब्दाला विषय आहे ती जगदांपातीच आहे समजावी. बरोबर आहे. व प्रत्यक्षाचा विषय आहे ते कल्पित आहे, जडीतपर्यंत आलतो आपण. शब्दाला विषय आहे म्हणून जी वस्तू शब्दाला विषय आहे ती जगदांपातीच आहे समजावी. म्हणून जी वस्तू ते पहा, गंधापेक्षा रसाची व्याप्ती जास्त आहे, रसापेक्षा रूपाची व्याप्ती जास्त आहे, रूपापेक्षा स्पर्शाची व्याप्ती जास्त आहे, स्पर्शापेक्षा शब्दाची व्याप्ती जास्त आहे. सर्वात जास्त शब्दाची व्याप्ती सर्वांमध्ये.
स्पर्शापेक्षा बी शब्दामध्ये शब्दाची व्याप्ती जास्त आहे. म्हणून शब्दाची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी असं ज्ञानोबराची पूर्वी. बिंब तरी बचके एवढी परिप्रकाशा त्रिलोक्य थोकडी. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. शब्दाची व्याप्ती सर्वात मोठी. शब्द नमवे त्यामुप काय आहे अशी एक ओवी ज्ञानोबराची. म्हणून शब्द मोठा आहे बाकीच्या पेक्षा, गगन स्वरूप आहे. म्हणून जी वस्तू शब्दाला विषय आहे ती जगदांपाती, आणि शब्दाचा जे विषय आहे, शब्दाने जी घेता येते, शब्दाने जी विषय होती, ती वस्तू जगदांपाती समजावी. म्हणजे जगातली कार्यरूप किंवा कारणरूप अशी समजावी. जगातल्या कोठ्यात आली, जगातल्या वार्डात आली, जगाच्या कक्षेतली वस्तू येते. जग आहे ती वस्तू जग आहे. शब्द बी जग आहे, आणि शब्दाने जे कळण किंवा शब्दाचा जे विषय होईल ते जगत आहे. झाल्या वाटण्यात झाल्या. हा सर्वात मोठा शब्द आहे 5 विषयात, आणि शब्दाने जे विषय होईल ते जग आहे. शब्द जग आहे, शब्दाने विषय होईल ते जगत आहे, जगदांपाती. म्हणून शब्दाने जे मोडल्या जाते ते अल्प समजाव, ते जगदांपाती समजाव, ती माया समजाव. आणि परमात्मा का माया नाही, का खोटा नाही, ते शब्दाने मोडल्या जात नाही. म्हणूनच आपल्याला पंचीकृत, आता त्यातलंच विश्लेषण करतात खाली, त्यात आतापर्यंत सांगितलेल्या सिद्धांताचं जरा विश्लेषण करतात सर्वाला कळण्यासाठी. जगाच्या वाटण्या करतात, जगाचं विश्लेषण करतात, जगाची चिकित्सा करतात, जगाची तपासणी करतात. आता की जग तपासून आपल्याला सांगायचे खोटं कसं आहे, जगाचे किती भाग पडतात, कशा प्रकारचं जग आहे, कार्य किती प्रकारचं आहे, स्थूल कार्य, सूक्ष्म कार्य, कारण. त्या 3 प्रकारचं ते जग आहे, स्थूल कार्य, सूक्ष्म कार्य आणि कारण. मग त्याच्यात विभाजन करून आपल्याला कळण, असं सर्वाला कळण अशा भाषेत गुरुजी सांगायचे. आपल्याला पंचीकृत पंचमहाभूताचे स्थूल जग दिसते. आता हे जे समोर जग दिसायला नाही इंद्रियाच्या पुढं, ते पंचीकृत आहे. एकमेकात मिसळलेली भूत, त्याला पंचीकृत म्हणावं. महाभूत एकमेकात मिसळून जे कर्दम झाला, आणि त्या कर्दमाच्या ज्या वस्तू आहेत त्या पुढच्या आपल्या, डोंगर आसन, रस्ता आसन, शरीर आसन, घरातल्या वस्तू असत्या, काय रस्त्याच्या वस्तू असत्या, ज्या काय पडल्या वस्तू आहेत, ढिगार लागलाय सर्व जगात, त्या सर्व पंचीकृत पंचमहाभूतात स्थूल जगात दिसतंय. ती आपल्याला स्थूल म्हणजे इंद्रियाचा विषय होऊन कळणार, त्याला स्थूल म्हणावं. आणि एकमेकात पंचभूत मिसळून झालेलं तयार, त्याला पंचीकृत म्हणावं. तर ह्या जगापेक्षा सूक्ष्म अपंचीकृत पंचमहाभूताची जग ही सूक्ष्म देह, डोळे, कान, नाक, जीभ, पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, हे जे जग आहे आतलं, अंतकरण, चतुष्टी, तर हे अपंचीकृत पंचमहाभूताच आहे. सूक्ष्म देही सर्वाचे सूक्ष्म देही झाली, किंवा सर्वाचं प्राण पंचक, सर्वाचं कर्मेंद्रिय पंचक, सर्वाचं ज्ञानेंद्रिय पंचक, ह्या अशा हलचल वस्तूच आहेत प्रत्येकापाशी. सर्वाचं मन, सर्वाची बुद्धी, सर्वाचं चित्त, सर्वाचं अंतकरण, हे सर्वाचा अहंकार, हे ह्या ज्या काही वस्तू आहेत अंतर सूक्ष्म, तर ह्या अपंचीकृत पंचमहाभूताचं जग, हे बी जग अंतर जग आहे. हे बाह्य जग आणि ते अंतर, सर्वाचं स्वप्न अपंचीकृत पंचमहाभूताचं. सर्वाच्या कल्पना, सर्वाचा क्रोध, सर्वाचा काम, सर्वाचा लोभ, सर्वाचा मोह, सर्वाचा विवेक, सर्वाचा वैराग्य, ह्या ज्या वस्तू आहेत अंतर, सर्वाची दया, सर्वाची क्षमा, सर्वाची शांती, हे जे अंतर वस्तू आहेत सर्व, ह्या अपंचीकृत सूक्ष्म पंचमहाभूताचे आहेत. ह्या बी वस्तू आपल्याला बाह्य वस्तूच वस्तू वाटतात, बाह्य वस्तूच मोजतो, बाह्य वस्तूच गणतीत धरतो आपण स्थूल सृष्टीत. ही सूक्ष्म सृष्टी, ही सूक्ष्म अपंचीकृत पंचमहाभूताची जगी. आता त्याच्यापेक्षा बी सूक्ष्म पंचमहाभूत आहेत, ते अपंचीकृत जे बनले ना, प्राणपंचक, इंद्रिय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, अंतकरण चतुष्टी किंवा अंतकरण पंचक, हे जे बनले ना, हे ज्याचं बनले ते महाभूत आहे सूक्ष्म. मेन मटेरियल.
मेन मटेरियल पंचमहाभूत आहेत. ते पंचमहाभूताचं हे कान, नाक, डोळे, जीभ हे काय जे झालेत हे आंतरजगत आहे. ह्या वस्तू झाल्यात. वस्तू नव्हत्या, ते भूतच होते आधी. ध्यानात घ्या सांगतो मी. बुद्धी बी अग्नीच आहे, सूक्ष्म अग्नी. डोळा बी सूक्ष्म अग्नीच आहे. पण त्या सूक्ष्म अग्नीचा डोळा झालाय. आपण चिकरत आहे पण डोळा बांधलाय. कुदळ लोखंडाचीच आहे, टिकाऊ लोखंडाचाच आहे, खोरं लोखंडाचंच आहे. आणि लोखंड लोखंडाचे डोंगर आहे किंवा लोखंडाचं मटेरियल पाहिलेले तिथं कंपनीत, त्या कंपनीतून बनलंय तसा डोळा जगदांपाची वस्तू आहे, पण महाभूत वेगळे त्याचं अग्नी. ध्यानात घ्या समान वायू अग्नीचाच आहे, पण वायू रूपाला आलाय. डोळा अग्नीचाच आहे, पाय अग्नीचाच आहे. कर्मेंद्रियातल्या वायू अग्नीतलाच आहे समान, पान न पचायचं काम करायला तिकडे. आणि बुद्धी अग्नीचीच आहे, विवेक करायला लागली तिकडे. ही बुद्धी समान पाय आणि डोळा हे अग्नीचेच आहेत, पण सूक्ष्म अंतर वस्तू आहेत. अंतर जग आहे, जग आहे ते जग. आणि हे जग ज्याचं बनलंय अंतर, तो अग्नी, तो महाभूत आहे. महाभूताचं हे अंतर जग बनले, आणि हेच भूत पुन्हा एकमेकात मिसळून पुन्हा बाह्य जग बनले स्थूल. मग स्थूल जग, सूक्ष्म जग आणि सूक्ष्म महाभूत आधी सेपरेट असलेली, हे लक्षात आलं पाहिजे म्हणून विस्तार केला. म्हणून त्या जग शब्दाला विषय आहे. म्हणून आपल्याला पंचकरत पंचमहाभूताचे स्थूल जग दिसते, त्यापेक्षा सूक्ष्म अपंचकरत पंचमहाभूताचे जग आहे, त्यापेक्षा सूक्ष्म पंचमहाभूते आहेत, आणि त्यापेक्षा सूक्ष्म त्रिगुणात्मक अविद्या आहे. त्या अविद्या ती कारण. स्थूल पंचभूताचं जग, सूक्ष्म पंचभूताचं जग, सूक्ष्म पंचमहाभूत, आणि ते सूक्ष्म पंचमहाभूत ज्या त्रिगुणाचं बनलंय, आणि ती त्रिगुणी माया, ती अविद्या, ती सूक्ष्म, ती अव्यक्त अविद्या. अर्थात अविद्या कार्य गुण आहेत. आता इकून तिकडे सांगायला आपल्याला सुरुवातीला स्थूलाकडून तिकडे नेलं, कारणाकडे नेलं. आता कारणाकडून तिकडे आहेत. अर्थात अविद्याचे कार्य गुण आहेत, गुणाचं कार्य पंचमहाभूते आहेत, आणि त्या पंचमहाभूताचं कार्य सूक्ष्म अपंचीकृत, तिथं सूक्ष्म शब्द पाहिजे. सूक्ष्म अपंचीकृत पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूताचं जग आहे सूक्ष्म जग, सूक्ष्म देह. आणि त्या सूक्ष्म देहा तत्कारी त्यात बी कार्य पुन्हा पंचीकृत पंचमहाभूताचे स्थूल जग आहे, स्थूल बाह्य जग. ध्यानात घेऊ आपण. पुन्हा रिव्हिजन करायला मी की मला आता अविद्येचे गुण हे कार्यच आहेत. त्या गुण कार्य अविद्येचे सूक्ष्म पंचमहाभूत, त्या सूक्ष्म पंचमहाभूताचं विकारलेलं रूप म्हणजे सूक्ष्म देही, अपंचीकृत सूक्ष्म देही. आणि त्या अपंचीकृत सूक्ष्म पंचमहाभूताचेच पंचीकृत स्थूल जग बाहेरलं, इंद्रियाचे विषय होणार, इंद्रियाच्या बाहेर असलेलं. अशा प्रकारचे किती झाले? स्थूल जग, सूक्ष्म जग, सूक्ष्म पंचमहाभूत, सूक्ष्म गुण आणि मूळ कारण रूपा विद्या, अव्यक्ता विद्या. हे इतके प्रकार झाले सर्व जगदांपात्यातही कार्यकारण भावातली. हे एवढं जग आहे, हे सर्व शब्दाचे विषय आहेत. आता इतकं बी शब्दानं सांगितलं ना, वेदानं सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, ऋषीमुनीनं सांगताना किंवा आता कोण जे गुरुवरी असतील, जे वक्तव्य करणार असतील ते सांगतील, ते शब्दानंच सांगायला तितकंही कार्यकारण भावातलं सर्व जगदापाती पसारा. म्हणून हे काही परमात्म्याचे स्वरूप नाही, सर्व शब्दानं मोडल्या जाते, शब्दानं वर्णन होतं इतक्या वस्तूचं. म्हणून हे काही परमात्म्याचं स्वरूप नाही, म्हणजे हे परमात्मा नाही. आणि परमात्म्याचे स्वरूपात शब्द मावलतो, म्हणून परमात्मा शब्दाचा विषय आहे असे म्हणता येत नाही. म्हणून शब्दानं बोलता येते ती माया, शब्दानं बोलता येते ती गुण, शब्दानं बोलता येते ती स्थूल सूक्ष्म,
शब्दानं बोलता येते ते अंतर्बाह्य जगत. शब्दानं बोलता येते जे विषय होते ते. शब्दानं बोलता येते जे व्यवहारिक प्रातिभाषिक येते, जे खोटे येते. परमात्म्याच्या स्वरूपात शब्द मावळतो कारण तिथे शब्द नाही, तिथं स्पर्श नाही, तिथं रूप नाही, तिथं रस नाही, तिथं गंध नाही, तिथं स्थूल नाही, तिथं सूक्ष्म नाही, तिथं कारण नाही, तिथे व्यक्तता नाही, तिथं वाच्यता नाही परमात्म्याच्या स्वरूपात. म्हणून तिथं सर्वच मावळतो. तर शब्द कशाला राहील, शब्द बी मावळतो. म्हणून परमात्मा शब्दाचा विषय आहे असे म्हणता येत नाही. जर कोणी म्हणेल तर तो मूर्ख ठरेल. जर कोणी म्हणेल परमात्मा शब्दाचा विषय तर तो म्हणणारा मूर्ख ठरेल. त्या दृष्टांत देतात, एक मनुष्य आपले तोंड पूर्वेकडे करून उभा राहिला व आपल्या सावलीचे माप आपणच स्वतः घेऊ लागला तर माप घेणारा मूर्ख ठरेल. कारण आपल्या सावलीचे माप आपणच स्वतः घेऊ शकत नाही. कोणी तो कशा घेऊ शकत, कारण पुढे पुढे जाईल ना ती. किंवा सावलीनं शरीराला मोजता येत नाही, किंवा सावली किती फुट हे बी मोजता येत नाही, कारण मोजायला जाईल तो स्वतः तर पुढे पुढे जाईल. सावली मोजतात मोडल्याच जात नाही. 100 फूट भरून 500 फूट भरून किंवा कवर दिवस मारीपर्यंत येळभर बी मोडली तरी मोडल्या जाणार नाही, पुढे पुढे जाईल. तसा शब्द पुढे पुढे जात असतो. शब्दाने शब्द वाढत असतो. म्हणून भांडण वाढतंय, संवाद वाढवतो, वाद वाढवतो, अनुवाद बी वाढवतो. म्हणून अनंत सांगितले शब्द, म्हणून कशाच वर्णन होत नाही. मग आपुली आकडे मविते असे पडे ते लाजीला जो आखडे मविते देश असं मोजता मोजता जर त्याला मोजता 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 आठवण आली की आपण सावलीला मोजायलो तर आपण सावली नाही, आपण खोट्याला मोजायलो तर खरा मोजायलाय. म्हणून खऱ्याला खोटं मोजता येत नाही आणि खोट्यानं खरं मोजता येत नाही. ध्यानात घ्या जरा वाक्य. खऱ्याला खोटं मोजता येत नाही आणि खोट्यानं खरं मोजता येत नाही. शब्द आवश्यक आहे सर्वाला ध्यानात राहणं. म्हणून आपल्याला जग किती मोजा मोडल्या जात नाही, खरं समजून किती मोजा मोडल्या जात नाही, आवाक्याच्या बाहेर. आणि शब्दानं किंवा ह्या इंद्रियानं परमात्मा मोजून गेलं म्हणजे खोट्यानं खरं मोजता येत नाही. खऱ्याला सुद्धा खऱ्याला मोजायला व्यवस्था नाही, खोट्यानं मोजायची व्यवस्था आहे, पण खोट्यानं खोटं मोजता येईल, खोट्यानं खरं मोजता येत नाही. अत्यंत महत्वाच्या गोष्टी येत्या. मग ज्या वेळेला मोजता मोजता जर मोजणारा थकला किंवा मोजणारा विवेक वैराग्यावर आला, जरा मोजणारा शुद्धीवर आला, तर त्या मोजणाऱ्याला भान येते की मी काय करायलो, ही की मी खरा आहे आणि खोटे. खऱ्याला मोजायला पर्याय नाही आणि खोटं मोडल्यानं संपत नाही आणि खोट्यानं खरं मोजता येत नाही. अशी जेव्हा त्याला आपल्या स्वरूपाची स्मृती येईल, स्मृती लब्ध, आपल्या स्वरूपाचं भान येईल, मग आपुल्याकडे मविते असे पडे ते लाजेला जो तो आखडे मविते देशी, तर मग तो लाजत असतो, संकुचित होत असतो की अरे हे मोजण्याच्या भानगडीत त्याची जी तरतरी हुटहुटी ती मावळत असते की शब्दानं परमात्मा कळून घ्यायचा, इंद्रियानं परमात्मा कळून घ्यायचा, किंवा परमात्मा कळून घ्यायला वेगळी वस्तूच नाही, त्याला भान येतं. मग तो लाजून आखडून जातो की अरे काय करायला लागलो, मी तर आहेच ना, मीच मला सापडायला लागलो, मी कुठे गेलेलो, मी तर आहेच ना, मीच मला पाहायचं म्हणलो, न पाहणे वाचून मी पाहणे डोळ्यानं होते. मला ऐकायचं सोड, परमात्मा ऐकायचा. अरे परमात्मा मीच आहे ना, ऐकणं कानानं होते, परमात्मा कसा कानानं ऐकता येईल, परमात्मा कसा डोळ्यानं पाहता येईल, परमात्मा कसा शब्दाचा विषय होईल, परमात्म्याचं कसं वर्णन करता येईल, परमात्म्याचं कसं ज्ञान होईल, कोणाला होईल, कसं होईल. असं ज्या वेळेला त्याला स्वरूपाचं भान येते, खऱ्या खोट्याची ओळख होते, त्याला एक शुद्धी येते, बोध होतो म्हणावं आपण त्याला, आणि मग तो मविते अशी पडी, त्याला त्याची आठवण येते आणि ते लाजीला जो आखुडी मविते देशी, म्हणून तो त्याच्या आतापर्यंतच्या केलेल्या ह्या कारभाराची त्याला लाज वाटते, लज्जित होतो तो. की नसल्यालाच मला छंद लागला होता,
मी आहेच ना, हे नाहीच ना पुढचं. आणि कशाला काय करायचंय, काय करू लागलो मी? इथं पारमार्थ संपवतो बा, इथं सांगणं ऐकणं संपत. ज्या वेळेला खरी शुद्धी येते त्यावेळेला हा सर्व येडेपणा आठवतो. संसार तेडेपणा पण, पारमार्थ पण येडेपणा आठवतो. काय गोष्टी इथे. इतर बोलणं तेडेपणा ठरतो, पण शास्त्र वाचणं सुद्धा वेडेपणा ठरतो. पण परमोच्च स्थितीतली गोष्ट आहे, स्वसंवेद्यातली गोष्ट आहे. तिथून पाहिल्यावर काय बोलायचं, काय ऐकायचं? ते लाजेला जो आखुडे मविते जैसे, तो मोजणाराच मोजणं हातातच गळून गेले शब्द, स्थगित झाला, स्तब्ध झाला, तटस्थ झाला. मोजना आतापर्यंत संसारावर उदास होऊन मोजायला प्रवृत्त झालता, आता मोजण्यावर उदास होऊन स्वरूपास मावळून गेला. ध्यानात घ्या जरा गोष्टी, ध्यानात घ्यायच्या गोष्टीत वेळ झाला तर वाहू द्या. पण खूप ज्ञानोबरायाच्या ह्या गुरुजीच्या गोष्टीत सांगता गोष्टी लागती गोडा. निषिद्धावर उदास होऊन विधी करावा, विधीवर उदास होऊन उपासना करावी, उपासनेवर उदास होऊन विवेक करावा, विवेकावर उदास होऊन अनुसंधान करावं आपल्या स्वरूपाचं. आणि अनुसंधानावर बी उदास होऊन तत्परायण हरणीशी. उदास होत 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 स्वरूपावरच याचं, सर्वावर उदास व्हायचं, सर्वावर उदास. भक्त आयचे जाणार जे देही उदास, उदासीना पावल्या वेगी अंगी जडल्या. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, विरहित संकल्प होती जाते. म्हणून शब्दावर सुद्धा उदास झाला ही मुख्य गोष्ट आहे. ते लाजेला जो आखुडे मविते जैसे, मग विचार करणं स्तब्ध झालं, शब्द थांबले, ऐकणं थांबलं, बोलणं थांबलं, चर्चा थांबली, जग थांबलं, शास्त्र थांबली, माणूस म्हणणं थांबलं, जीव म्हणणं थांबलं, आत्मा म्हणणं थांबलं, मी ब्रह्म आहे म्हणणं थांबलं. चलणं थांबलं, थांबणं थांबलं. आणि असं सर्व थांबल्यावरच जे असते उर्वरित तो परमात्मा दुजे खंडित तरी, म्हणजे सर्व थांबल्यावर, सर्व स्थगित झाल्यावर, सर्व खंडित झाल्यावर उरला तो अवघारी, तो बोलता येत नाही. म्हणून आपली सावली मोजणाऱ्याला जेव्हा स्वतःची आठवण येते, तेव्हा सावली मोजण्याविषयी त्याला लाज वाटून हात आखडून घेतो व स्वतःचे शरीराचे माप घेतो. म्हणजे शरीरावर तो जागा होतो, जसा दृष्टांतातला. ती काय मोजायची गरज नाही. कशाला मोजायचं? सावलीनं कशाला मोजायचं? सावलीला कशाला मोजायचं? आणि सावलीनं मला कशाला मोजायचं? म्हणजे जगाला कसं खरं मानायचं, जगाला काय मोजायचं, म्हणजे जगाला काय सत्य मानून त्याचा व्यवहार करायचा, आणि जगाच्या मानानं, जगातल्या प्रमाणानं मला कशाला मोजायचं? मग आपली सावली मोजणाऱ्या पुरुषाला स्वतःच्या शरीराची आठवण झाली, तेव्हा तो स्वतःच लाजला आणि त्यास असे वाटले की अरे मी काय करीत बसलो आहे. असे कितीही दिवस मी सावलीचे माप घेत बसलो तरी मला माझ्या सावलीचे माप घेता येणार नाही. किंतु ती छाया आपल्या शरीराची आहे अशी त्यास आठवण झाली की मग तो आपल्या शरीराचे माप घेतो. म्हणजे आपल्या शरीराला मग तो निश्चय करतो. बुद्धीनेचे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण आहारण्याची, म्हणजे हे शरीराचं माप घेणं आहे. त्याप्रमाणे शब्द कितीही प्रतिपादन करू लागला तरी तो अनात्म पदार्थाचेच वर्णन करतो, बाह्य जगदांपाती पदार्थाचे सूक्ष्म कारणाचे गुणात्मकाचे. आणि परमात्म्याविषयी जर प्रतिपादन करू लागला तर त्याचे प्रतिपादन करणे बंद पडते.
जसं प्रभू रामचंद्रानं वशिष्ठाला विचारलं की मला ब्रह्म सांगा, मला इतर गोष्टी सांगू नका, अवंतर मुख्य जे ब्रह्म आहे परमात्मा आहे तोच सांगा. तर मग वशिष्ठ ऋषी जशी शांत बसली, स्तब्ध आहे त्या स्थितीत, चित्र थांबल्यासारखं जागीच थांबली, स्थगित झाला सर्व व्यवहार. पापण्या पण हलीनात, पोट पण हलनात, हातपाय पण हलीनात. त्यांनी श्वास पण रोखून धरला आणि शांत झाली. प्रभू रामचंद्राला वाटलं की झाडा त्या भूमिकेत जाऊन सांगायले, सावरायले स्वतःला. नंतर 1-2 मिनिटं झाल्यास वाटले की आठवायला लागले, मी जरा खोल प्रश्न विचारला, इतरासारखा थोडा विचारला, मी इतरासारखा वरकर थोडाच आहे, मुख्य शिष्य आणि खोल प्रश्न विचारणार आहे, सक्षम. भोरला पण विचारात पाळलं मी. पुन्हा 5 मिनिट झाले की वाटलं की काय बाबा, ते समाधिस्थ झाली. पुन्हा वाटलं की उगाच अडचणीत टाकलं गुरु महाराजाला, मी आले प्रश्न विचारला. मग म्हणले गुरु महाराज थांबा थांबा, शांत जरा जाऊ द्या, नंतर बोलू किंवा आपण काही. मग ते थांबले, इतर व्यवहार करू लागली. म्हणले पण माझं उत्तर दिलंच नाही मगाच्या प्रश्नाचं अगोदरीच. म्हणले तेव्हा देणं उत्तर देणं चालू होतं, तोच थांबला, तूच बंद केलं उत्तर देणं. मला वाटलं पोहोचलो तुला, असं कसं उत्तर काहीच नाही बोलले. म्हणले न बोललो, न थांबलो, न हल्लो, न डोललो, सर्व व्यवहार बंद झाला. जे अव्यवहार्यता हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून ते बोलता येत नाही, परमात्म्याबद्दल बोलता येत नाही, ते शब्द मावळतो, ही त्याची खून आहे. असं वशिष्ठ ऋषीनं जसं प्रभू रामचंद्राला रामगीतेत दिलेले उत्तर आहे, त्याप्रमाणे शब्द कितीही प्रतिपादन करू लागला तरी तो अनात्म पदार्थाचेच वर्णन करू शकते. योग वासिष्ठातलं उत्तर आहे ते रामगीतेतलं आलो. त्याप्रमाणे शब्द कितीही प्रतिपादन करू लागला तरी तो अनात्म पदार्थाचेच वर्णन करू शकतो. परमात्म्याविषयी जर प्रतिपादन करू लागला तर त्याचे प्रतिपादन करणे बंद पडते, शब्द बंद पडत असतो, शब्दच मावळत असतो. म्हणून तो का म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाली चित्त समाधान. ज्ञान जेव्हा मौन जपमाला अंतरी धरून हरी ते सदा, किंवा झाला हरिपाठ बोलणे इथून एका जनार्दनी हरी बोला. ठीक आहे, याप्रमाणे शब्द तिथं मावळतो, शब्द मावळल्यावर जी उर्वरित राहते तो परमात्माच असतो. अगोदर परमात्माचे, शब्दात बी परमात्माचे, फक्त शब्दानं आपलं अज्ञान निवृत्त होतंय आणि आपलं अज्ञान निवृत्त झाल्यास आपलंच आपल्याला भान होतंय आणि शब्द मावळतो आणि आपणच उर्वरित राहतो. हेच परमात्म्या प्राप्तीची खूण आहे. हाच परमात्म्याचा साक्षात्कार आहे, हाच परमात्म्याचा बोध आहे, प्रबोध आहे. याच्यावर काही वेगळं नसतं, कारण आपणच ते आहोत वस्तू, असा आपला आपल्याला निश्चय बांधला. ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण, किंवा महाराज म्हणतात ना, एकदम ते शिवाळली जी मी पणविंड हरली, ती रूप पाहिजे आपली आपणची. त्याप्रमाणे आपलाच आपल्याला साक्षात्कार आहे, पहिलेच आपण आहे, आपल्याला साक्षात्कार बी पाहिलाच आहे आपला, फक्त आपण त्या स्वरूपावर जागे नाही. तर ती परम जागृती अशा रीतीने तर होत असते. तर ती परम जागृती होणं, यालाच ब्रह्मदर्शन, ब्रह्मज्ञान, यालाच भगवत दर्शन, ईश्वर साक्षात्कार, परमात्मा साक्षात्कार, समाधी, मोक्षी असं काय नाव द्यायचं, द्यावून म्हणी तुर्या, ही याचीच नाव आहेत. हीच तुर्याग आहे, हीच सिद्धी आहे. त्या जागेवर आपण फक्त आरूढ होण्याला महत्व आहे. आरूढ होऊन या ठिकाणी आपण सन्मिलित राहू आणि आपली भूमिका आपण लक्षात घ्यावी. इतर वरकड गोष्टीमध्ये, इतर वरकड विषयामध्ये लक्ष नाही जाता याच चिंतन, याच कथन, याच अनन्यामध्ये प्रबोधन जर केलं आपण, तर निश्चितच आपल्याला हा महालाभ होऊ शकतो. आपल्या अंतःकरणवरती उज्ज्वल होऊन या प्रसादाला घेऊ शकते. या प्रसादाला घेतलं म्हणजे आपल्याला गुरुप्रसाद भेटला, ग्रंथ प्रसाद भेटला, चिंतन भेटला, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे महाराज, हे शब्देविन संवादी जे, हे शब्देविन संवादी जे, इंद्रिया नेनता भोगी जे, बोलादी झोपजे प्रमाण, बरोबर. शब्देविन संवादी जे. हो, शब्देविन संवादी जे आहे, ज्ञानेश्वरीत उभी आहे ना. बरोबर आहे, शब्दा वाचून संवाद येतात. शब्देविन संवादू आहे ना, त्या अभंगात बेन माऊलीचे. दुजे विन अनुवादू, शब्दा वाचून संवाद आहे आणि दुसरं कोणी ऐकायला नाही, बोलायला नाही, आणि त्या दुसऱ्या वाचून अनुवाद चालू आहे. आता सर्व गुरु संत महात्मे अनुवाद करतात दुसऱ्या वाचून, सर्व एकच लक्षात घेऊन. दुजेविन अनुवादून शब्देविन संवादू, बरोबर आहे. हो चालेल. कुंडली वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय.
श्री मुरलीधर महाराज की जय, सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी महाराज. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा. जय हरी महाराज. सर्वांना जय हरी. रामकृष्ण. जय हरी महाराज. जय हरी सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा. सर्वांना जय हरी बाबा. जय हरी बाबा. जय हरी. जय हरी. जय हरी. सर्वांना जय हरी बाबा. सर्वांना जय हरी. सर्वांना जय.